मंगल मूर्ती मोरया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा माझा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग राहणार आहे आणि त्याचसोबत ही आमची फर्स्ट मान्सून ट्रिप पण आहे. आज आम्ही अशा छान प्रॉपर्टीला व्हिजिट करतोय आणि ही ट्रिप खूप धमाकेदार होणार आहे कारण की आमच्यासोबत असणारे ते लोक आहेत ते पण खूप धमाकेदार आहे. सो घरात सगळं आवरलं आणि आम्ही निघालोय फर्स्ट अशा आमच्या ट्रिपला. आणि आज छान वातावरण आहे, पाऊस आहे छान आणि सगळीकडे हिरवळ झालेली आहे. सो ट्रॅव्हल करायला पण फार मजा येते. सो स्टे ट्यून, नक्की पाहत राहा पुढे. पुण्याच्या आजूबाजूला भरपूर काही असं फिरायला स्पॉट आहे आणि मान्सून असलं की भरपूर टुरिस्ट स्पॉट ओपन पण होतात. ऑफकोर्स आपण जर आपली प्रिकॉशन घेतली तर आपण प्रॉपरली ट्रॅव्हल करू शकतो. आम्ही थांबलो आता आपल्या फर्स्ट स्टॉपवर जोगेश्वरी मिसळ. टी ब्रेक घेऊन आम्ही आमची पुढील जर्नी कंटिन्यू केली आणि डेस्टिनेशनला पोहोचलो. सो आम्ही लोणावळ्याजवळ असलेल्या मळवली गावामध्ये रिव्हरफ्रंट विला गेटेड सोसायटी आहे तिथे आम्ही ओम विला बुक केला होता. सो चला तर मग मी तुम्हाला पटकन असा विला टूर देते आणि प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मेन्शन केलेले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात आणि खूप शांत असलेल्या या जागेवर तुम्ही नक्कीच फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता. सो नक्की चेक करा. छान असं स्विमिंग पूल आहे. हाऊस का हॉल हॉलमध्ये टीव्ही आहे, बसायला चेअर्स, टेबल आहे, सोफा पण आहे, सिटिंग खूप मोठी आहे. त्यानंतर इथे मोठा असा डायनिंग एरिया आहे जे आपण सगळ्या फ्रेंड्ससोबत आरामात आणि या साईडला किचन आहे जे आपण जे पाहिजे असेल ते बनवू शकतो. ओव्हन आहे, एक कॉमन वॉशरूम आहे आणि सिंक आहे. बेडरूम छान आहे, मोठी आहे, प्रशस्त आहे, कपाट पण दिलेलं आहे, हाऊस दिलेला आहे आणि इवन अँड द मोस्ट एक्साइटिंग थिंग इज इथे आहे बाल्कनी आणि बाल्कनीला आहे झुला. खूपच छान आहे आणि तुम्ही बघू शकता आमची अजून मंडळी आलेली आहे. हॅलो, हाय गाईज. सो फर्स्ट फ्लोअर पर टोटल 3 बेडरूम्स आहे. त्यापैकी बेडरूम 1 बेडरूम चांगली छान मोठी आहे, स्पेशियस आहे. इवन इंटरेस्टिंग पार्ट इज मुलांना, लहान मुलं जर असतील तर त्यांना काहीतरी वेगळं म्हणून वर पण छान कोझी बेड्स आहेत, वॉर्डरोब्स आहेत आणि इकडे मोठं वॉशरूम आहे छान आणि मेन म्हणजे क्लीन आहे. दॅट इज अ गुड पार्ट. बेडरूम बेड पण छान मोठा आहे, साईडला आणि व्ह्यू खूप सुंदर आहे बाहेर. मी नक्की तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते एकदा. सो हा आहे कॉमन सीट आउट, इथे तुम्ही नक्कीच फ्रेंड्स सोबत किंवा फॅमिली सोबत बसू शकता.
आणि ते पण छान त्याने डेकोरेट केलेलं आहे. ही आहे बेडरूम नंबर 2. पण बेडरूम छान मोठी आहे, याला अटॅच वॉशरूम नाहीये पण लगेच बाजूला वॉशरूम आहे. आणि सगळ्या रूम मधून व्ह्यू खूप छान. आणि जसं मी म्हटलं की आता मान्सून सीझन सुरू आहे, तर तुम्हाला सगळीकडून व्ह्यू छान मिळेल. सो इकडे अटॅच वॉशरूम आहे आणि एक इथे सुद्धा वॉशरूम आहे, ते पण खूप मोठं आहे आणि छान आहे. आणि ही एक थर्ड बेडरूम जी खूप मोठी आहे. तुम्ही आरामात बेडवर झोपू शकता. इव्हन जर थोडं जास्त होत असेल तर इव्हन खाली एक्स्ट्रा बेड टाकून पण आपण इथे ऍडजस्ट होऊ शकतो. आणि मेन इंटरेस्टेड गोष्ट ही इथे पण छान बाल्कनी आहे, त्याला स्क्रीन दिलेलं आहे. आणि व्ह्यू या साईडला पण खूप सुंदर, हिरवळ हिरवळ आणि पाऊस असल्यामुळे छान होतंय. आणि ही एक मोठी म्हणू शकता बेडरूम. ते एक मोठा 3 साइज बेड दिलेला आहे आणि इव्हन ते एक सिंगल बेड पण आहे. मला वाटतं सगळेजण जर मला गेम वगैरे काही खेळायचं असेल तर ही रूम आहे जिथे तुम्ही आरामात एन्जॉय करू शकता. आणि मेन अट्रॅक्शन ऑफ दिस विला इज getting this sit out. बाहेर पाऊस सुरू आहे पण व्ह्यू खूपच जबरदस्त आहे. इथे बाहेर त्यांनी बसायला छान असं संध्याकाळचा चहा घ्यायला चेअर्स पण अरेंज केलेले आहेत. सो एक स्पेशल विला सोसायटी आहे. आता जोपर्यंत आम्ही आलो तिथे आम्हाला वेगवेगळ्या टाईपचे विलास दिसले आणि इथे खूप वेगवेगळे तुम्हाला विलास मिळतील बेस्ड ऑन प्राइस अँड. तर हा 5 BHK प्रॉपर्टी आहे. फूडसाठी इथे 2 ऑप्शन्स अवेलेबल आहे. एकतर आपण केअरटेकर कडून किचनमध्ये गरमागरम फूड बनवून घेऊ शकतो, नाहीतर फूड प्रोव्हायडर कॅटरर्सला आपण आपली ऑर्डर विला बुक करताना देऊ शकतो. पॅकेजनुसार फूड ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आम्ही लंचमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही ऑप्शन्स घेतले होते. छान जेवण झालं आणि आता सगळ्यांचं काय चाललंय बघा. आणि नेहमी आमच्या टूरचा द मोस्ट एक्साइटिंग सीन म्हणजे फोटो काढायचा. आमची फुल मस्ती सुरू आहे. तुम्ही बघू शकता 30 सेकंडच्या रील बनवायसाठी आम्हाला 1 तास लागतोय. दमशराज खेळून सगळे थकले आणि मग संध्याकाळी आम्ही केअरटेकर काकूंकडून गरमागरम पकोडे मागवले. मस्त पकोडे एन्जॉय केले आणि सोबत चहा. The next day.
काल रात्री जास्त काही शूट केले नाही. डिनर केलं, त्यानंतर कार्ड्स खेळलो आणि बराच वेळ गप्पा चालल्या, म्हणून मी तुम्हाला आता डायरेक्ट सकाळीच भेटते. हा नाश्ता झाला आणि आज काल रात्रपासून सारखा पाऊस आहे, पण स्टील या मंडळींना स्विमिंग पूलमध्ये जायचंच आहे. फुल एन्जॉय सुरू आहे इथे. या साईडला टक्कर. सो मगाशी पाऊस सुरू असताना सुद्धा आम्ही किती मस्ती केली यावर तुम्हाला कळलंच असेल की आमची ही ट्रिप किती छान झाली. प्रॉपर्टी खरंच खूप सुंदर आहे. नक्कीच मी चेकआउट करा. मी प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स मेन्शन करते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. रिटर्न जर्नीमध्ये आम्ही लंचसाठी ओल्ड मुंबई पुणे हायवेला असलेल्या भजन सिंग धाबामध्ये लंचसाठी थांबलो आणि मस्त धाबा स्टाईल लंच एन्जॉय केला. सो मस्त असा वीकेंड फ्रेंडसोबत एन्जॉय केला आणि नेक्स्ट फ्यू डेजसाठी अजून एनर्जी मिळाली. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अंटिल वी मीट अगेन. आयुष्य खूप सुंदर आहे. हसत राहा, मजेत राहा. बाय.